CHO समुदाय आरोग्य अधिकारी फॉर्म स्टार्ट झालेले आहेत भरायला. काल टेक्निकल प्रॉब्लेममुळे चालू झाले नव्हते, तर आज 8 तारखेपासून फॉर्म स्टार्ट झालेले आहेत. तर आता फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप मी एक्सप्लेन करतो. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर हे लॉग इन पेज येईल. तुम्ही इथं डायरेक्ट इथे येणार. याच्यावर तुम्ही इथं बघू शकता, इथं दिलेलं आहे रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 18 तारीख आजपासून स्टार्ट झालेले आहेत आणि लास्ट डेट आहे 4 डिसेंबरपर्यंत. त्याच्यानंतर एडिट वगैरे तुम्हाला जे काही करायचं असेल ते लास्ट डेट 4 डिसेंबरपर्यंतच करायचं. लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन आहे 19 डिसेंबर. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर काही प्रिंट वगैरे काढून ठेवायची असेल ॲप्लिकेशनची तर 19 तारखेपर्यंत काढता येईल, पण तुम्हाला चेंजेस वगैरे नंतर करता येणार आहे. लास्ट डेट ही 4 डिसेंबरच राहील. ठीक आहे. पेमेंटची डेट पण तेच 18 तारीख आजपासून ते लास्ट डेट 4 डिसेंबरपर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला काही त्याच्यात चेंजेस करता येणार नाहीत. ओके. याच्याच बाजूला तुम्हाला हे लॉग इनवाला ऑप्शन दिसेल. ठीक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मी, तुम्ही क्लिक केलं डायरेक्ट इथे येऊन जातात. तर इथं बघा, याच्यामध्ये एक आहे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन अँड लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट. आता फर्स्ट टाईम तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागेल. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला आता इथे क्लिक करावं लागेल. इथून पुढे तुम्ही ज्यावेळेस परत कधी पण लॉग इन करताल तुम्हाला हे नंतर लॉग इन करता येईल इथून ह्या सेकंड ऑप्शन, पण फर्स्ट टाईम तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल न्यू रजिस्ट्रेशनसाठी. ओके. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा वाला फॉर्म ओपन होईल. तर तुम्हाला जो फॉर्म आहे तुमचा हा एवढ्या स्टेपमध्ये भरायचा. तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो, सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू अपलोड करायचं, त्याच्यानंतर पेमेंट. ओके. सगळ्यात पहिलं बेसिक इन्फॉर्मेशन हे इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहेत, वाचू शकता. कोणाला वाचायचे असतील तर वाचून घेऊया. चला. त्याच्यानंतर इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे. इथं तुमचं फर्स्ट नेम तेच इथं परत तुम्हाला परत रिटाईप करायचं आहे कन्फर्म करण्यासाठी. त्याच्यानंतर तुमचं मिडल नेम परत इथं तेच टाईप करायचं. तुमचं सरनेम इथं पण तेच परत टाईप करायचं. मग तुम्ही जे काही नाव टाईप केलं ते ॲटोमॅटिक इथं येऊन जाईल. तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम एकदा चेक करायचं बरोबर आहे का. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा मोबाईल नंबर. इथे मोबाईल नंबर टाकायचा, तोच इथं कन्फर्म करायचा, परत तोच नंबर टाकायचा. अल्टरनेट नाही टाकला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर इथं तुमचा ईमेल आय डी. आता ईमेल आय डी तुमचा XYZ जो काही ईमेल आय डी असेल तो. त्याच्यानंतर @gmail.com वगैरे टाकण्याची गरज नाही, इथं @ ऑलरेडी आहे. इथं डोमेन नेमवर क्लिक केलं तर तुम्हाला हे बघा हे असं ऑप्शन ओपन होईल. याच्यामध्ये तुमचं जे काही डोमेन असेल, कोणतं yahoo.com असेल, yahoo.co.in असेल, मोस्ट ऑफ लोकांचं समजा gmail.com असेल तर हे gmail.com ह्याला क्लिक करा, ते ॲटोमॅटिक त्या मेलला अटॅच होईल. ठीक आहे. तर हे झालं. इथं XYZ तुमचा जे काही ईमेल आय डी असेल पुढे gmail.com इथं चूज करायचं आणि तोच इथं कन्फर्म करायचा. कन्फर्म करताना मग तुम्हाला पूर्ण इथं टाईप करावं लागेल @gmail.com पर्यंत, लास्टपर्यंत तुम्हाला ते पूर्ण टाईप करावं लागेल इथे ह्या ठिकाणी कन्फर्म करण्यासाठी. त्याच्यानंतर इथं जो काही कॅप्चा दिसेल तुम्हाला त्यावेळेस तो इथं तुम्हाला फिल करायचा आहे आणि नेक्स्ट सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. एकदा तुम्ही क्लिक केलं, सबमिट झालं, तुमचा ID पासवर्ड जनरेट होईल. तुम्हाला मेसेज येईल तुमच्या नंबरवर, तुमचा ID, लॉग इन ID आणि पासवर्ड दोन्ही भेटून जाईल. आता फर्स्ट टाईम तुम्ही ऑलरेडी जनरेट केल्या तुम्हाला काही ते लॉगआउट होणार नाही, डायरेक्ट नेक्स्ट पेज ओपन होईल हे वालं. पण नेक्स्ट टाईम तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस ह्या ठिकाणी यावे लागेल आणि इथं येऊन तुम्हाला हे इथून लॉग इन करावं लागेल, इथं सेकंड ऑप्शन. ओके. चला. तर सध्या लॉग इन केल्यानंतर आता ही सेकंड स्टेज ओपन होईल. आता याच्यामध्ये कसं आहे, स्टार्टिंगलाच पहिलं तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट फॉर्म आहे. तर थोडं आता किचकट आहे याच्यामध्ये, यांचे डायमेन्शन वगैरे दिलेले, पिक्सेल साईज. ठीक आहे. 140x60मध्ये साईन पाहिजे, 10 to 20 KB म्हणजे आणि 50 KB फोटो पाहिजे. ठीक आहे. याच्या साईज वगैरे दिलेले आहेत, त्याचं डिटेल PDF हे वाला आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसतील साईज किती पाहिजे. 200 to 30 पिक्सेलमध्ये तुमचे फोटोग्राफ कोणते पाहिजे, डॉक्युमेंट्स कोणत्या साईजमध्ये पाहिजे. ठीक आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं फोटो सिग्नेचर रिसाईज करून घ्यावं लागेल. एकदा तुम्ही चेंज करून घेतलं तुमचा फोटो वगैरे, ठीक आहे, तुम्ही लॅपटॉपमधून, PC मधून भरत असाल किंवा मोबाईलमधून जे काही असेल. आता मी मोस्ट ऑफ द लोक मोबाईलमधून भरत असतील त्याच्यामुळे मी मोबाईलवर दाखवतो आहे तुम्हाला. PCमध्ये पण इझी पडतं ह्याच्यापेक्षा जास्त, पण चला मोबाईलमध्ये मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटकडे मोबाईल आहे तर मोबाईलमध्ये पण करू शकता. फक्त त्या साईजमध्ये तुम्हाला ते चेंज करावं लागेल. एकदा चेंज केल्यानंतर इथून ब्राउझर क्लिक करून तुम्ही ते फाईल सिलेक्ट करून इथं अपलोड करता येईल. आता बघा, इथं तुम्हाला दोन्ही करायचे. तुम्हाला फोटो अपलोड पण करायचा आहे इथं आणि लाईव्ह कॅप्चर पण करायचं आहे. 2 वेळेस तुमचा फोटो पाहिजे. एक तुम्ही इथं अपलोड करायचा आहे आणि दुसरा लाईव्ह कॅप्चर पण करायचा आहे. आता एकदा तुम्ही फोटो अपलोड केला तुमच्या त्या साईजमध्ये कन्वर्ट करून इथे अपलोड केला. ठीक आहे. ते झालं. त्याच्यानंतर आता कॅप्चरला तुम्ही जर मोबाईलहून भरत असाल तर इथे सरळ
कॅप्चर फोटोवर क्लिक केलं, तुमचं फ्रंट कॅमेरा ओपन होईल मोबाईलचा, तिथून तुम्ही कॅप्चर करायचा, तो कॅप्चर होऊन जाईल. ठीक आहे, हा एक फोटो झाला, हा दुसरा फोटो झाला. समजा तुम्ही लॅपटॉप किंवा पी सीहून भरत असाल तर त्याचा मी सांगितलं होतं की वेबकॅम वगैरे इतका चांगला नसतं, तर त्यावेळेस काय करायचं, क्लिक हेअर टू स्कॅन ह्याच्यावर क्लिक करायचं. मग क्यू आर कोड हा ओपन होईल. हा क्यू आर कोड ओपन झाला, तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करा. मग तुमच्या मोबाईलच्या कॅमेरा ओपन होईल, त्याच्यामध्ये तुम्ही फोटो कॅप्चर करायचा, तो ॲटोमॅटिक इथे अपलोड होऊन जाईल. ठीक आहे, हा झाला कॅप्चरवाला ऑप्शन. कॅप्चरचे 2 ऑप्शन आहेत. डायरेक्ट मोबाईलमधून भरत असाल तर कॅप्चर फोटोवर क्लिक करा, किंवा लॅपटॉप पी सीहून भरत असाल तर क्लिक हेअर करा, स्कॅन करून किंवा तुमच्या मोबाईलवरून कॅप्चर करू शकता. ठीक आहे, हा कॅप्चर करण्यासाठी झाला. पण हां, तुम्हाला अपलोड तर इथं एकदा फोटो करावाच लागणार आहे. ओके, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तुमचे हे दोन्ही फोटो इथे दिसतील, अपलोड केलेला आणि लाईव्ह कॅप्चर केलेला दोन्ही फोटो तुम्हाला इथे दिसून जातील ॲक्सेप्ट केल्यानंतर. ठीक आहे, ते साईजचा थोडा इश्यू येईल तुम्हाला, ते साईज त्यांनी जसं सांगितले त्याप्रमाणे तुम्हाला ते अपलोड करावं लागतील. एकदा तुम्ही त्या साईजप्रमाणे चेंज केले तर तुम्हाला बघा इथं दिसून जाईल, तुम्ही अपलोड केलेला पण आणि कॅप्चर केलेला पण दोन्ही फोटो इथे तुम्हाला दिसून जातील. ओके, त्याच्यानंतर हे इथं हे निळा खटका आपलं ते ब्लूटिक दाबायचं. ओके, त्याच्यानंतर सेम साईज साईनसाठी पण साईनला काही लाईव्ह कॅप्चरची गरज नसते, साईनला फक्त अपलोड करायची, इथून अपलोड करा, इथं साईन तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, आणि ह्याचा आपण निळा खटका इथं दाबा, आपले हे काय ब्लूटिक. ओके, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यावर नेक्स्टवर क्लिक केलं की पुढलं पेज ओपन होईल, हे वालं. ठीक आहे, आता याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, क्वालिफिकेशन, आता हे सर्व ह्याच्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे. सगळ्यात पहिलं तुमची कॅटेगरी, तुमची जी काही कॅटेगरी असेल इथं कॅटेगरी चूज करायची, एन टी, बी सी, डी, एस सी बी सी, ओ बी सी, एस टी, एस सी, जे काय असेल ते. ठीक आहे, समजा एक एक्झाम्पल मी एन टी डी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरतो. ठीक आहे, ही माझी एन टी डी कॅटेगरी, मी इथं क्लिक केली. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा आता मला फॉर्म भरायचा आहे एन टी डी कॅटेगरीमध्ये, तर इथं क्लिक करायचं. ही झाली तुमची कॅटेगरी, आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कोणत्या कॅटेगरीतून ते इथं आहे. ओके, समजा आता एन टी डी कॅटेगरीला जागा नाही, तुम्हाला एन टी डी कॅटेगरीतून भरायचं नाही. ठीक आहे, इथं ओपनला क्लिक करा, म्हणजे ही झाली तुमची कॅटेगरी, आणि हे झालं तुम्हाला अप्लाय कोणत्या कॅटेगरीतून करायचं ते. ठीक आहे, सेम तसंच समजा कोणी ओ बी सी कॅन्डिडेट आहे, तर ओ बी सी कॅन्डिडेट इथे टिक करा. त्याच्याकडे कॅटेगरीचे समजा डॉक्युमेंट्स वगैरे नसतील, त्याच्याकडे नॉन क्रिमिनल वगैरे नसेल, आणि जर त्याला ओपनमधून भरायचे तरी तो ओपन सिलेक्ट करा, किंवा त्याच्याकडे आहेत सर्व डॉक्युमेंट ओ बी सीमधूनच भरायचे तरी तो ओपनला ओ बी सीला क्लिक करा. ओके, चला. आता तुम्ही जे ऑप्शन चूज करताल त्याच्याप्रमाणे इथं ऑप्शन ओपन होतील. आता तुम्हाला डिसॅबिलिटी वगैरे आहे इथे असेल, येस करा. इथे तुम्हाला डिटेल विचारलं ना, त्याच्या नसेल तर इथं नोवर क्लिक करा, तर हे तुम्हाला काही विचारणार नाही, हा ब्लँक राहील कॉलम. ठीक आहे, तर डिपेंड तुम्ही कशाला येस नो करताय त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते डिटेल्स विचारेल. आता नॉन क्रिमिनल आहे का, आता तुम्ही इथे जर अप्लाय कॅटेगरी जर तुम्ही ओपन केली, इथे जर ओपनला क्लिक केलं तर ऑब्व्हियसली इथं तुम्हाला हे विचारणारच नाही, हा असा डार्कमध्ये येऊन जाईल, इथं तुम्हाला क्लिक करता येणार नाही. पण तुम्ही जर कॅटेगरीतून भरताय आणि त्या कॅटेगरीला जर नॉन क्रिमिनल आहे तर इथं तुम्हाला सिलेक्टला ऑप्शन येईल, येस नो तुम्हाला इथं चूज करावं लागेल. ओके, तर असेल तुमच्याकडे नॉन क्रिमिनल, येस करा. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे, येस करा. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल, येस करा. नसेल, नो करा, काही प्रॉब्लेम येत नाही. कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही नंतर पण काढून देऊ शकता नसेल तर. ओके, कास्ट व्हॅलिडिटीचा काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट असेल, येस करा. नसेल, नो करा. सर्टिफिकेट सगळे मी सांगितलं ना तुम्हाला, लास्ट डेट 4 डिसेंबर 25च्या आधीचे तुमचे सर्व डॉक्युमेंट पाहिजे तुमच्याकडं, लास्ट डेटच्या आधी. त्याच्यानंतरचं कन्सिडर केलं जात नाही. तुमचं सर्टिफिकेट नसतील, EWS, नॉन क्रिमिनल जे काय असेल, मी ह्याच्या आधी पण व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामुळेच मी आधी लवकर व्हिडिओ बनवला होता की नसतील तर पटकन काढून घ्या. ओके, चला नेक्स्ट. हे महिलांसाठी स्पेसिफिक वुमन रिझर्वेशन बेनिफिट पाहिजे का, यस का नो. इथं महिलांनी सरळ सरळ यस करून टाका, कारण मी सांगितलं होतं त्याच्यासाठी काही सेपरेट सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही. ठीक आहे, SC STला तर कुठलं सर्टिफिकेट लागणार नाही. समजा OBC NT कॅटेगरीचे आहेत तर त्यांच्या कास्टचं जे नॉन क्रिमिनल आहे तेच सर्टिफिकेट लागतं तुम्हाला फिमेल रिझर्वेशनसाठी, सेपरेट सर्टिफिकेट काढण्याची गरज काही नाही. ठीक आहे, नो करायचं असेल नो करू शकता, पण काही बेनिफिट नाही. येस करा, कारण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या पण जागा मिळतील, प्लस तुम्हाला वुमन्सच्या पण जागा मिळतील. ठीक आहे, डबल जागा मिळतील एक्स्ट्रा, त्याच्यामुळे हे सगळ्यात बेनिफिट राहील येस केलेलं. चला, त्याच्यानंतर हे फक्त फिमेल कॅन्डिडेटसाठी. ओके, चला नेक्स्ट. त्याच्यानंतर आर यू एक्स सर्व्हिसमॅन, हां येस असेल येस, नो असेल नो. ठीक आहे, त्याच्यानंतर डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन, येस नो. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सन आहे का तुम्ही, असेल तर येस करा, नसेल तर नो. तुम्ही येस केलं तर त्याच्या डिटेल्स विचारेल. ठीक आहे, नसेल सरळ नो करा. प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, येस करा. नसेल, नो करा. अर्थक्वेक असेल, येस. नसेल, नो. पार्ट टाईम असेल, येस. नसेल, नो. ठीक आहे, त्याच्यानंतर
ऑर्फन आणि त्याची कॅटेगरी असेल तर तिथं त्यांनी त्याच्या डिटेल्स तिथं भरावं लागतील त्यांना. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ओके. त्याच्यानंतर ओके हे झालं होतं आत्ताच आपण सांगितलं. नेक्स्ट आर यू वॉर्ड ऑफ फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्ले आहेत का? येस असेल तर येस, नसेल नो करा. डोमिसाईल तुमच्याकडं महाराष्ट्राचं पाहिजेच तर इथं येस करा. नो केलं तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. ठीक आहे. डोमिसाईल पाहिजेच कंपल्सरी सगळ्यांना, तर इथं कंपल्सरी येस करायचं. त्याच्यानंतर हे 865 गावं जी बॉर्डरवरची गाव आहेत, ठीक आहे. मी ह्याच्या आधी पण भरपूर वेळेस सांगितलं, जर तुमच्याकडं तुम्ही येस केलं तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. तुमचं महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या बॉर्डरवरचं जर बॉर्डरवरचं गाव असेल महाराष्ट्र कर्नाटकचं तर त्याचं सर्टिफिकेट काढावं लागतं. ठीक आहे. तर तुम्ही जर त्या गावचे असाल तसं बॉर्डरवरच्या तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असेल तर येस करा. ठीक आहे. त्याचं सर्टिफिकेट लागतं. नसेल तर नो करा. सरळ दुसरी कोणतं गाव असेल तुमचं तर नो करून टाका. ओके. चला. त्याच्यानंतर फॉर्मर कमिटेड सुसाईड असेल फार्मरचे यस नो करा त्याचे पाले असेल तर. त्याच्यानंतर हे ऑलरेडी जे CHO म्हणून काम करतायत किंवा करत होते त्यांच्यासाठी. जर तुम्ही ऑलरेडी सध्या वर्किंग असाल, तुम्हाला दुसरीकडे पोस्टिंग पाहिजे त्याच्यासाठी फॉर्म भरताय, येस करा. मग तुम्हाला इथं कुठे वर्क करताय ते तुम्हाला मेन्शन करावं लागेल. किंवा तुम्ही ह्याच्यापूर्वी जर काम करत असाल, CHO तुम्ही सोडला असेल किंवा जे काही असेल तर इथं पण येस नो करा. तुम्हाला इथं ते लिहावं लागेल की तुम्ही कुठं काम करत होता ते वाला मेन्शन करावं लागेल. ओके. त्याच्यानंतर तुम्ही ब्रिज कोर्स कंप्लीट केला होता का, हे सर्व हा वाला बॉक्स पूर्ण CHO जे ऑलरेडी वर्किंग आहेत सध्या किंवा ज्यांनी ह्याच्या आधी CHO म्हणून काम केले त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. त्यांनी ब्रिज कोर्स कंप्लीट केला असेल येस करा, नसेल नो करा. ठीक आहे. त्यांनी एक्झिट एक्झाम पास केली होती का नाही केली ते वाला. ओके. चला. त्याच्यानंतर हे आधारसाठी येस करा. इथं आधार नंबर टाका, पुढे इथं पॅन नंबर टाका. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी इथे इंडियन. त्याच्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला 3 सेंटरचे प्रेफरन्स द्यायचे. तर तुम्हाला तुमच्या मनावर तुम्ही 3 प्रेफरन्स द्या, तिन्हीपैकी तुम्हाला मिळून जाईल मोस्टली. बघा सेंटर हे आहेत, हे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, जालना. त्याच्यानंतर कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, देन सातारा, सोलापूर आणि वर्धा इतके सेंटर आहेत. याच्यापैकी तुम्हाला 3 चूज करायचे आहेत. ओके. चला. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही जे काही एज तुमचं इथं टाकलं असेल, तुमची डेट ऑफ बर्थ इथं टाकायची. ठीक आहे. डेट मंथ इयर चूज करायचं. ॲटोमॅटिक तुमचं एज कॅल्क्युलेट होऊन इथं येईल. ठीक आहे. मेल असेल मेल, फिमेल असेल फिमेल इथं चूज करा. त्याच्यानंतर तुम्हाला ट्विन्स वगैरे आहेत का, येस नो. त्याच्यानंतर असतील तर कोण आहे मेल फिमेल जेंडर त्यांचं. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्ही मॅरिड, अनमॅरिड, विडो, डायवोर्स, ठीक आहे, जे काय असेल इथं चूज करू शकता. त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव टाकायचं इथं. त्याच्यानंतर जर मॅरिड असाल तर तुमच्या स्पाऊसचं नेम इथं मेन्शन करावं लागेल तुम्हाला. ओके. देन पत्रव्यवहारासाठी पत्ता, ठीक आहे. तुमचा ॲड्रेस, जे काही ॲड्रेस असेल इथे टाका. त्यालाच इथं जर तुम्ही ह्या चेकबॉक्सला क्लिक केलं तर तोच तुमचा परमनंट ॲड्रेस इथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल. ठीक आहे. तर मोस्टली परमनंट ॲड्रेसच टाकून टाका परत परत लिहिण्यापेक्षा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, त्याच्याखाली बँक डिटेल्स पण त्यांनी विचारलेत. ठीक आहे. आता विचारल्यात मॅन्डेटरी आहे तर ठीक आहे भरून टाका. त्याची काही फीस वगैरे काही तुम्हाला रिफंड मिळणार नाही, पण आता ते मागतायत तर कंपल्सरी आहे ते भरावंच लागेल. ठीक आहे. तुमचं इथं नाव, अकाउंट नंबर, तुमचं खाते क्रमांक कन्फर्म करावं लागेल, तोच इथं सेम टाकावं लागेल. त्याच्यानंतर ब्रँच कोणते, त्याच्या खात्याचा प्रकार काय कोणता, सेव्हिंग करंट जो काय असेल तो, आणि तुमचा IFSC कोड इथं मेन्शन करावं लागेल. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटसारखं काय ते रिटर्न येणार नाहीत पैसे, पण ठीक आहे. आता त्यांनी कंपल्सरी विचारले तर इथं बघा हे सेव्हिंग अकाउंट इथं सगळं डिटेल्स तुम्हाला फिल करावं लागतील तरच तुम्हाला फॉर्म पुढे जाईल. ठीक आहे. तुम्ही जर कॅटेगरीतून फॉर्म भरताय तर 900 रुपये फीस असेल, नसेल तर 1000 रुपये तुम्हाला इथं दिसेल फीस किती भरायची आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स करून घ्यायचं, एकदा चेक करून घ्यायचं. काही असेल एरर तर लगेच दाखवतं रेडमध्ये की असेच एरर आहे इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्याच्यानंतर हा वाला फॉर्म ओपन होईल. इथे बघा आता हे तुमचे सर्व इथं डिटेल्स भरावं लागेल. 10वी 12वी आणि तुमचे ग्रॅज्युएशनचे, तुमचं बोर्ड जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल इथं बोर्ड लिहायचं. युनिव्हर्सिटी MUHS जर असेल MUHS किंवा अदर कुठली युनिव्हर्सिटी असेल तर ते युनिव्हर्सिटीचं नाव लिहायचं इथं. त्याच्यानंतर तुम्ही कधी पास झाले त्यांच्या डेट्स, पर्सेंटेज किती होते आणि तुमचा क्लास कोणता, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, पास क्लास, कोणत्या क्लासमधून तुम्ही पास झाले ते वालं. ओके. आता बघा इथं ऑप्शन काय काय येतात. आता तुम्हाला 12वीसाठी विचारतात सायन्स, आर्ट, कॉमर्स. ह्याच्यावर जर तुम्ही 12वीचे जर चूज करायला गेलं तर विचारणार आर्ट, सायन्स, कॉमर्स हे ऑदर्स. याच्यापैकी तुम्हाला चूज करायचं आहे. तुमचं काय होतं, समजा सायन्स होतं ते सायन्स चूज केलं.
त्याच्यानंतर डिग्रीला तुम्ही क्लिक केलं तर हा बघा आता इथं हा एक प्रॉब्लेम पोस्ट बी एस सी कॅन्डिडेटसाठी. बघा आता बॅचलर ऑफ आयुर्वेदिक, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ युनानी BUMS, बॅचलर ऑफ सायन्स फक्त BSc एवढंच आहे आणि बॅचलर ऑफ कम्युनिटी हेल्थ. तर BSc दिलेलं आहे पण PB दिलेलं नाही आहे. तर लास्ट टाईम पण असंच झालं होतं, PBवाल्यांना त्यांनी अलाउड केलं नव्हतं. त्याच्यानंतर परत थोडा जरा प्रॉब्लेम झाला, लेटर्स वगैरे दिलं, बोललो, त्याच्यानंतर ते परत त्यांनी ॲक्सेप्ट केलं. ठीक आहे. तर हा ॲज युजल प्रत्येक वेळेस मी ह्याच्या आधी पण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की परत यावेळेस पण ते PBला प्रॉब्लेम करणारच. तर इथं पण सेम तोच प्रॉब्लेम झाला. यावेळेस पण त्यांनी PBला इथं ऑप्शनच दिलं नाही. ठीक आहे. तर भरायचं असेल सध्या BSc म्हणून भरू शकता, पण हा इश्यू येईलच. तर बेटर राहील त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून तो प्रॉब्लेम सॉर्ट केलेला, कारण लास्ट टाईम पण असाच सेम प्रॉब्लेम झाला होता. ओके. त्यांनी लास्ट टाईम पण PBचे जे कॅन्डिडेट होते त्यांना अपात्र ठरवलं होतं. त्याच्यानंतर परत ठीक आहे शेवटी ॲट द एंड त्यांनी ते केलं ॲक्सेप्ट. ठीक आहे. तर यावेळेस पण ते सेम प्रॉब्लेम आहेच तो. ओके. चला पुढे. तर डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला हे हायर अकॅडमिक डिटेल्स. आता इथं पण तुम्हाला भरताना प्रॉब्लेम येईलच. इथे कसं आहे, तुमचं BSc झालं असेल तर परत तुम्हाला हे ऑप्शन विचारेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, हे PhD असा प्रॉब्लेम येईल. ते विचारणार. ठीक आहे. आता तुमचं काही नसेल ग्रॅज्युएशन तर सरळ सरळ प्लेन ग्रॅज्युएशनवर क्लिक करा आणि तुमच्या जे ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स आहेत ना तेच भरा इथं. ठीक आहे. ते जस्ट फक्त यस नो करायचे आहे तुम्हाला. समजा ग्रॅज्युएशनला क्लिक करा, तुमचं BSc झालेलं आहे. ठीक आहे. BSc नर्सिंग झाले, इथं ग्रॅज्युएशनला क्लिक करा. त्याच्यानंतर तुमचं हॅवी कंप्लीट इंटर्नशिप, यसला क्लिक करा. डिग्री सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे, यस नो. ठीक आहे. जे काय असेल ते इथं क्लिक करा. त्याच्यानंतर हॅव यू रजिस्टर्ड सर्टिफिकेट इश्यूड बाय NMCचं सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे. ठीक आहे. यस असेल यस करा. त्याच्यानंतर हॅव रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यूड बाय नर्सिंग काउन्सिल असेल यस करा. किंवा तुमच्याकडे जर नसेल, तुम्ही अप्लाय केलं, रजिस्ट्रेशन तुमच्याकडे आणखी नाही आहे, रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे नाही आहे तर इथं नोला क्लिक करा आणि खाली इथं रिसिप्ट आहे का, यस, रिसिप्टला क्लिक करा, यस करा. अप्लाय जर तुम्ही केलं असेल तर, आणखीन कुणाचं रजिस्ट्रेशन आलं नसेल, त्यांनी अप्लाय वगैरे केले, त्यांच्याकडे रिसिट आहे तर त्याला इथं रिसिप्टला क्लिक करा. ओके. चल त्याच्यानंतर ओके इथं एक्सपिरियन्स विचारला आहे, असेल एक्सपिरियन्स इथं प्रेझेंटली वर्किंग आहे का, यस नो इथं क्लिक करा आणि तुमचं जे काही एक्सपिरियन्स असेल इथं मेन्शन करा. ओके. चला आता मी इथं क्लिक करून दाखवले. ठीक आहे. यस यस. इथं समजा नाही तुमच्याकडे रजिस्ट्रेशन वगैरे नाही, नो करा. रिसिट आहे तुमच्याकडे, यस करा. किंवा तुमच्याकडे आहे सर्व रजिस्ट्रेशन वगैरे सर्व कंप्लीट आहे तर इथं नोला करा आणि इथं रजिस्ट्रेशनला वगैरे यस करा. इथं नो करण्याची गरज नाही. तुमच्याकडे जर आहे रजिस्ट्रेशन तुम्ही म्हणून क्लिक केलं तर ॲटोमॅटिक तुम्हाला हे ऑप्शनच येत नाही इथं चूज करायचं. ठीक आहे. चला तुम्ही नो केलं तरच ते ऑप्शन विचारतं की अप्लाय तरी केलेलं आहे का. ओके. चलो नेक्स्ट. त्याच्या खाली हे लँग्वेज नोंद, तुम्हाला किती लँग्वेज येतात, हे मराठी आहे, त्याच्यासमोरचे हे खटके चालू करायचे. ठीक आहे. हे टिक असे बंद असतात, त्याला क्लिक केलं की ते असं चालू ब्लूमध्ये डार्क होतं. ठीक आहे. चला त्याच्यानंतर खाली 2 हे मराठी टाका, इथं इंग्लिश हिंदी आणखीन 2 लँग्वेज टाका आणि ते पण असं टिक करून द्या. ठीक आहे. ॲटलिस्ट 3 लँग्वेज तरी आपण टाकून द्यायचं आहे ऑप्शन. तर त्याच्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सला क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. चला आता तुमचा फॉर्म एकदा प्रिव्ह्यू होईल, एकदा क्रॉस चेक करून घ्या. फॉर्म भरणं तुमचं प्रिव्ह्यू करून घ्या. तुमच्या सर्व डिटेल तुम्ही अपलोड केलेला फोटो, कॅप्चर केलेला फोटो इथं दिसेल आणि खाली सिग्नेचर पण दिसेल. तुमच्या सर्व डिटेल्स ह्याच्यात दिसतील फॉर्ममध्ये. तुमचं नाव, कॅटेगरी, अप्लाय केलेली कॅटेगरी, जन्मतारीख, जेंडर, त्याच्यानंतर तुमचं ट्विन्स आहे का, त्याच्यानंतर त्यांचं लिंग, मॅरिटल स्टेटस, आईवडिलाचं नाव किंवा स्पाऊसचं नेम, त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस, पिनकोड. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं थोडक्यात पूर्ण फॉर्म जेवढा तुम्ही फॉर्म भरला आहे इथं सर्व दिसेल तुम्हाला. कास्ट व्हॅलिडिटी आहे का नाही का, नॉन क्रिमिनल आहे का, एक सर्व्हिसमॅन आहे का, स्पोर्ट पर्सन आहे का, खेळाडू आहे का, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, त्याच्यानंतर NHमध्ये कुठं कंत्राटी तत्वावर कामाला आहे का. ठीक आहे. सर्व डोमिसाईल वगैरे तुम्ही जे काय भरलं आहे आतापर्यंत, ते 865 गाव बॉर्डरवर आहे का तुमचं ते आलं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन आहे का, एक्झिट एक्झाम दिली आहे का, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुम्ही जेवढा फॉर्म भरला तर सर्व दिसेल. एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं. तुमचे एक्झाम सेंटर वगैरे पण ते तुमचे बँक डिटेल्स वगैरे तुम्ही दिलेले नंबर, तुमचं बोर्ड, युनिव्हर्सिटी, शैक्षणिक पात्रता, तुमचं ग्रॅज्युएशन, तुम्ही यस नो तुमच्याकडे आहे का, रजिस्ट्रेशन. ओके. सर्व दिसेल याच्यावर. तुमचे एक्झाम सेंटर वगैरे तुम्ही काय दिले ते सर्व. ठीक आहे. एकदा सर्व क्रॉस चेक करून घ्यायचं. सगळं क्रॉस चेक झालं इथं खाली शेवटी हे आय ॲग्री इथं टिक करायचं, ब्लू टिक, आणि त्याच्यानंतर
फायनली इथं कंप्लीट युअर रजिस्ट्रेशन. सगळं जर क्लिअर असेल, काही चेंजेस करायचे असतील तर आत्ताच करून घ्या, कारण नंतर ते चेंज करता येणार नाही. ते हो बघा, ब्लू टिक केली इथं, एकदा इथं असं टिक करायचं आणि त्याच्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन. मग ते एकदा विचारतं की कन्फर्म करायचं का, कारण पुन्हा नंतर ते चेंज करता येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑन कम्प्लिशन ऑफ रजिस्ट्रेशन नो चेंजेस ऑफ डाटा ऑलरेडी एंटर्ड इन परमिट. ठीक आहे, हे चेंज करता येतं. परत एकदा आणखीन विचारतं शुअर, त्याच्यानंतर शुअर आहे का तुम्ही, याला ओके केलं तर तुमचं सबमिट होऊन जाईल. त्याच्यानंतर आता हे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता डॉक्युमेंट्स आणखीन काय काय अपलोड करायचे आहेत बघा. इथं लेफ्ट थंब इम्प्रेशन, जर कुणाचा डाव्या अंगठाचा किंवा हाताचा काही प्रॉब्लेम असेल तर राईट थंबचं करा. ओके. त्याच्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन मी सांगितलं होतं तुम्हाला कोणतं, मी दाखवतो परत एकदा. ठीक आहे. त्याच्यानंतर एज प्रूफ, SSC, तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा 10th पासिंग सर्टिफिकेट इथं अपलोड करायचे. त्याच्यानंतर डोमिसाईल कंपल्सरी आहे ते अपलोड करायचे. त्यानंतर एज्युकेशनल सर्टिफिकेट इथं तुमचं डिग्री, रजिस्ट्रेशन, रिन्युअल याच्यापैकी कुठलं पण एक अपलोड करा इथं. ठीक आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा रिन्युअल स्लिप कोणतंही याच्यापैकी एक अपलोड करायचं इथं. आणि त्याच्यानंतर इथं जो काही कॅप्चा दिसेल तो इथं फिल करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पेमेंट. ठीक आहे, तुम्हाला ऑनलाईन मोडनं पेमेंट पण करता येईल याचं. आता याच्यामध्ये तुम्हाला इथं अपलोड जे करायचं आहे, हँड रिटन डिक्लेरेशन एक सांग तुम्हाला. हँड रिटन डिक्लेरेशन मी तुम्हाला PDF पण दाखवलं तर हे वालं, आणि हे इंग्लिशमध्येच लिहायचं, मराठीवालं नका लिहू. त्यांनी क्लिअरली मी सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये, त्यांनी सांगितलं आहे की जर तुम्ही मराठीत लिहिलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर हे जे डिक्लेरेशन आहे अशाला असं इंग्लिशमध्ये लिहा. इथं जो ब्लँक स्पेस आहे तिथं तुमचं नाव लिहा, नेम ऑफ द कॅन्डिडेट. ठीक आहे, तुमचं नाव लिहा तिथं. हेअर बाय डिक्लेअर दॅट all the information submitted by me in application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. बस एवढं एका पेजवर लिहायचं, त्याचा फोटो काढायचा, डॉक्युमेंट्स त्याची जे काही साईज मागतील त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आणि इथे अपलोड करून टाकायचं. ओके. चला, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील तर मला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, विचारा. आणि याचं एक PDF आहे ऑलरेडी फोटोचं. ठीक आहे, मी टाकलं पण होतं ग्रुपवर, बघा याच्यावर तुम्हाला सर्व साईज वगैरे किती साईजमध्ये डॉक्युमेंट्स पाहिजे ते याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके. चला, याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथं जॉईन करून विचारा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करेन किंवा एखादा लाईव्ह सेशन घेईन, त्याच्यामध्ये मी डाऊट क्लिअर करेन तुमचे जे काही राहिले असतील बाकीचे. ओके.